वरु सकल भूतांचा अहंकारू पांघरुणी निरंतरू उल्हासत असे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाला श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1302 ओवीचा विचार करतो आहोत. असो रूपक हे तो ईश्वर, सकल भूतांचा अहंकारू पांघरुणी निरंतरू उल्हासत असे. सूर्याचा दृष्टांत काल दिला होता. असू दे म्हटले, तो ईश्वर जो आहे तो ईश्वर सर्व भूतांच्या समष्टी अहंकार हे जणू काय पांघरून त्याने घेतलेला आहे आणि तो अखंड अशा प्रकारे प्रगट होत असतो. सर्व प्राणी मात्र जे आहेत, समष्टी म्हणजे सर्व सर्व प्राणी मात्र अहंकार हे जणू काही वस्त्र पांघरलेले आहे. कारण सर्व प्राण्यांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या मर्यादेप्रमाणे अहंकार असतोच. तो अहंकार जणू काय त्याने पांघरून घेतलेला आहे आणि ते अखंड प्रकट झालेला आहे. सोमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. सोमायेचे आडवस्त्र स्वतःची माया, पण माया ही कोणाची आहे? भगवंताने असं म्हटलंय गीतेत, मम माया दुरत्यय. ही परमात्म्याची माया आहे म्हणून तो शब्द वापरला. सोमायेचे आडवस्त्र. माया हेच कोणी एक वस्त्र आहे. आणि ते वस्त्र जे आहे ते लावून एकला खेळवे सूत्र, त्या मायेचा पडदा लावून तो एकटाच सर्व जगाच्या अहंकाराचं सूत्र हलवत असतो. अर्थात मायेच्या बाहेरही, त्या मायारूपी पडद्याच्या बाहेर अनेक रूपाने नटलेले हे जीव आहेत.
किती आहेत? 84 लाख योनी. हे जीव आहेत. ते जीव म्हणजे कोणी एक बाहुले आहेत आणि त्या मायेच्या द्वारा त्या बाहुल्या हा परमात्मा नाचवत असतो. जीवाच्या ठिकाणी मी 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 एक समष्टी अहंकार लावलेला आहे. समष्टी म्हणजे सर्व ठिकाणी, सर्वांच्या ठिकाणी. हा अहंकार जो आहे तो ईश्वराची उपाधी आहे. अहंकार जो आहे तो ईश्वराची उपाधी आहे. तो त्या उपाधीचा नियामक आहे. त्याच्या हातात ते सूत्र सगळं. आणि म्हणून जीवाच्या ठिकाणी असलेला जो अहंकार आहे त्या अहंकाराचं कंट्रोल करणारा तो आहे. तो म्हणजे परमात्मा, ईश्वर. आणि प्रकाशकही आहे. सर्वांचं प्रकाशन करणारा तोच आहे. पण तो ईश्वर जो आहे तो मायेच्या पडद्याच्या आड असल्यामुळे परोक्ष आहे. तर मायारूपी पडद्याच्या आत राहून हा सगळा खेळ तो करतो म्हणजे स्वातंत्र्याने नाही, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे तो खेळ करत असतो. मग तया ब्रह्मादि कीटांता अशेषाही भूत जाता देहांकार योग्यता पावून जावी. मग तो अगदी मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत अशेष म्हणजे सर्व भूतमात्र, त्या सर्व भूतमात्रांचा जो देह आहे त्या देहाकार म्हणजे कर्माप्रमाणे जसं ज्याचं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे त्याला अधिकार प्राप्त होतो. आणि तो नाना प्रकारचे आकार देहाचे दाखवतो कर्माप्रमाणे. जन्म हा कर्माप्रमाणे प्राप्त होतो. सगळ्या प्राण्यांचे कर्माने प्राप्त होत. जसं कर्म केलं असेल तसे प्राप्त होत. तेच जे देह जया पुढे. मग आता कुणाला पशूंचा देह मिळाला, कुणाला पक्षाचा, कुणाला किडामुंग्याचा, कुणाला माणसाचा. तेच जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे. मग कर्माप्रमाणे देह मिळाला, तो देह ज्याच्या पुढे जो आहे त्याच्या अधिकाराप्रमाणे तो मांडून ठेवलेला असतो. म्हणजेच कर्माप्रमाणे. हे भूत ती आरूढे हे मी म्हणून. आणि मग तो देहावर स्वार होतो तो अहंकार आणि त्या देहालाच मी म्हणून उड्या मारत राहतो. देह कोणाचा ते देहरूप नसतात. देह सर्वांचा वेगळा. माणसातच काय, सर्व जेवढे प्राणी आहेत त्या प्राण्यांचा आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे.
त्यांना कोणाला कितीतरी वाटलं की देहच मी आहे, पण देह मी नाही, आत्मा वेगळा आहे. मग मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत मुंगीच्याही देहात आत्मा आहेच. मग तो सर्व आत्मा कळत नसल्यामुळे देहाला मी म्हटलं जातं. आणि तो देहाचा जो अहंकार आहे, तो अहंकार त्याला नाचवत राहत त्या प्राण्यांना. त्याला दृष्टांतला सूत सुते गुंतले, तृण तृणेची बांधले, का आत्मबिंबा घेतले बालके जळी. सूत सुते बांधले. सूत हे सुताच्या गुंतण्यात गुंतलेलं असतं. गवत जे आहे ते गवताच्या पेंडीनच गवत बांधावं लागतं. ज्वारीच्या ताटाने ज्वारीच्या पेंढ्या बांधाव्या लागतात. का आत्मबिंबा घेतले बाळके जळी. किंवा दुसरं दृष्टांत दिला, लहान मुलं जे असतात ते त्या पाण्यामध्ये त्यांचं मुख दिसतं आणि त्यांना वाटतं ते पाण्यातलंच मी आहे. जसं त्या चिमणीला माकडाला वाटत तसं लहान बालकालाही तसंच वाटतं. आणि मोठ्यालाही वाटतं देहच मी आहे. मोठे म्हणजे वयाने मोठे झालेले, ज्ञानाने नाही. ज्ञानाने जे मोठे होतात त्यांना देह कधीही मी वाटत नाही. त्यांना खात्रीनं कळलेलं असतं की मी आत्मा आहे, मी तो सोय परब्रह्म, मी तो सोय आत्माराम. हे त्यांना कळल्यामुळे ते सुटलेले असतात. आणि जे देहा मी म्हणतात ते गुंतलेले असतात. मी नसताना देहाचा अहंकार घेतला जातो. आपण नेहमीच पाहतो तो विषय. देह हा पंचमहाभूताचा आहे. काय? पण देह मी म्हणतो, देहाला माझं म्हणतो. सर्वांचाच अहंकार घेतो, सगळ्यात दगडा मातीचा सुद्धा. घर दार गाड्या घोड्या दगड माती सर्वांचा अहंकार घेतो. तो अहंकार त्याला दुःख देतो. तो अहंकार त्याला जन्म मृत्यूचे भोग भोगायला होतो. म्हणून तया परी देहाकारे आपण अपेची कुसरे. देखोन जीव आविष्करे आत्मबुद्धी. तयावरी देहाकार. त्याप्रमाणे वरील दृष्टांताप्रमाणे जसं त्या प्रतिबिंबालाच मी म्हणतात, माझच म्हणतात, तसं देहाचे जे आकार आहेत कर्माप्रमाणे आपलं समकर्म झाले म्हणजे आपला मनुष्य देह मिळाला. पाप पुण्य समान समी तैच पावी जे कर्मभूमी. 84 लाख योनीमध्ये कर्मभूमी फक्त एकच आहे. बाकी सगळ्या भोगभूमी आहेत. आणि कर्मभूमी फक्त हा मनुष्य देह आहे. मग ही कर्माप्रमाणे देह मिळालेला आहे.
थोडं जर पाप झालं जास्त असतं तर कुत्र्या मांजरात जन्म मिळाला असता, थोडं पुण्य जास्त झालं तर स्वर्गातल्या देवाचा जन्म मिळाला असता. पण समान झाल्यामुळे माणसाचा जन्म मिळाला. जरी माणसाचं मिळालं तर त्यात खूप भानगडी आहेत. माणसाचा मिळाला म्हणजे त्यांची माणसं आहेत असं नसतंच. उगी माणसासारखे दिसतात झाले का माणसं आहेत, ते माणसासारखे दिसतात झाले, माणसं नसतात. वाघाचा कलबुत दिसे वाघा ऐसा, परी नाही दशा साच्या अंगी. वाघाचं कातडं गाढवाला पांघरू घातलं आणि त्याला वाघ म्हणायला लागले, ते वाघ नाही गाढव आहे ते. सेम माणसाचं कातडं पांघरलेलं, त्याच्या स्वभावाप्रमाणे कुत्रा असेल, गाढव असेल, मांजर असेल, गाय बैल म्हैस असेल, पण माणसाचं कातडं पांघरलेलं. जर तो माणूसच आहे असं वाटलं असतं तर मनुष्य धर्म त्याला कळाला असता. म्हणून 99% लोकांना मनुष्य जन्म कळत नाही, मनुष्य देह कळत नाही, मनुष्यत्व कळत नाही. आले बिचारे आले, गेले गेले, बाकी त्याला कळतच अशातला भाग नाही. आणि कळणे फार दुर्मिळ आहे. मनुष्यत्व धर्म कळणे फार दुर्मिळ आहे. मनुष्यत्व म्हणजे काय? माणुसकी. माणूस कशाला म्हणतात? तंबाखूचा विडा की माणुसकी, चहा पाडला की माणुसकी, उष्ट्या कपात. आता उष्टीने कागदाचे कप आहेत, त्याने बी रोग होतो म्हणतात, कॅन्सर. ते म्हणतात कागदाच्या कपात पिऊ नका चहा, त्याने कॅन्सर होत. ते कागदात काही केमिकल असतं म्हणायचं असं म्हणतात. आपण काय पीत नाही त्याच्यामुळे काही भानगड नाही. मग कागदाच्या कपात तरी पिऊ नका आणि दूध घातलेलं पिऊ नका. नुसतं पत्ती उकळून प्या, प्यायचं असतं. कालच सांगितलं होतं. कारण दूध घातलं की त्याचं विष तयार होत, त्याचं तो चहा राहतच नाही. मी का सांगतोय? देह, मनुष्य देह मिळाला, मिळाला मिळाला का कळाला? जशी त्या धनगराला शाल मिळाली का कळाली? हिरे जडित, रत्न जडित शाल त्याला मिळाली, मिळाली झालं. पण कळाली म्हणून वडवून वडवून त्याचे सगळे हिरे मोती रत्न गळून गेले. तसंच या मनुष्य देहाचे, मनुष्य देह एक अमोल शाल आहे. ते विषयाच्या जंगलात वडवून 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 ते फटून जात. पण ते कळणं सुद्धा भाग्यच. कळायला भाग्य पुण्य लागतं. सर्वांना कळत नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी तया परी देहाकारे आपण पेची कुसरे दुसरे देखोने जीव अविष्करे आत्मबुद्धी. त्याप्रमाणे देहाचे जे आकार आहेत ते देहाचे आकार निराकार आत्म्याचं एक दुसरं साकार स्वरूप आहे. निराकार आत्म्याचं
अंतकरण विशिष्ट जीव आहे. अंतकरण हे विशेषण आहे, विशिष्ट जीव आहे. आणि त्या अंतकरणाची लागली उपाधी जागा, तो आत्मा साक्षी कुटस्थ हे उपहित आहे. म्हणून म्हटलं या ठिकाणी ते अंतकरण विशिष्ट जो जीव आहे त्या देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवल्या जाते. देहच मी आहे. आणि त्या आत्मबुद्धी ठेवल्यामुळे जन्म प्राप्त होतात. मनुष्य, देव, पशु. राजळ साहेब जरा आवाज देऊ. काय आत्मबुद्धी आत्मा वेगळा देह वेगळा हे कळत नसल्यामुळे देहालाच मी म्हटलं जात. बाहेर जा लवकर पडते ना. ऐशेनी शरीरी शरीराकारी यंत्रे भूते अवधारी. वावणी हलवी दोरी प्राचीनाची. ऐशेनी शरीराकारी. अशा प्रकारे देह एक यंत्र आहे. देह आकार रूपी यंत्र आहे. ते यंत्र जे आहे ते सर्व भूतांना अहंकाराच्या द्वारा नाचायला लावतं. चढ उतार होतो त्याच्यामध्ये. हे यंत्राच्या ठिकाणी देह यंत्र आहे. आणि ईश्वर काय करतो? तो काहीच करत नाही. फक्त कर्मरूपी दोरी हलवीत राहत. ईश्वराचं काम तेवढंच आहे. जसं ज्याचं कर्म असेल तसं फळ देणं. तो कर्माची दोरी हलवीत राहतो. आपणच केलेलं असतं ते. तो काही देत नाही कोणाला. तो कोणाला सुखही देत नाही, दुःखही देत नाही. मग आपण केलेल्या कर्माप्रमाणे आपल्याला सगळं प्राप्त होतं. आणि म्हणून ती दोरी हलवत राहतो कर्माची फक्त. आणि त्याप्रमाणे घडत राहतं. कर्माप्रमाणे सर्व आपणच केलेलं असतं, पेरलेलं असतं. पण ते आपल्याला आठवत नाही, माहित नाही आपल्याला. आपण दुसऱ्याला दोष देत असतो नेहमी. यांच्यामुळे झालं, यांनी केलं, नाही तर देवाने केलं, असे आपण दोष देतो, आरोप करतो लोक. कोणी काहीच करू शकेल, त्यांच्या काही हातात ते करायचं. हे सर्व कर्माच्या हातात आहे. कोणाच्याच हातात काही नाही, ईश्वराच्या पण नाही. ईश्वरही आपलं काही भलं भलं करत नाही. कर्म जे घडतं ते केवळ कर्म आणि कर्म. म्हणून कोणालाही दोष द्यायचा नाही, ईश्वराला पण द्यायचा नाही. ईश्वर काही करत नाही. तो फक्त दोरी हलवीत राहतो कर्माची. आणि त्याप्रमाणे घडत राहतो. तेथ जया जे कर्मसूत्र
मांडून ठेविले स्वतंत्र ते ती गती पात्र होची लागे तेच जयाचे कर्मसूत्र ज्याच्या करता त्यांनी केलेलं कर्मरूपी सूत्र म्हणजे दोरी ज्याने केलं त्याची कर्मसूत्र दोरी मांडून ठेविले स्वतंत्र ते स्वतंत्र तयार झाले नाही कर्म आपण केलेलं बरं वाईट ते ती एक गती पात्र होची लागेल मग जसं केलं असेल तशी प्राण्याला ते योनी किंवा ती गती प्राप्त हो कर्माप्रमाणे देव देत नाही देव घेत नाही देव काही करत नाही तरी पण महाराज म्हणतात देवी दिला देह भजन हा गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा भगवंताने या देहाची योजना केली असं म्हटलेलं आहे केवळ भजना करता फुकटम फाकटमचं भजन करा आणि या दुःखातून मुक्त व्हा अशी भगवंताची योजना आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी हा मनुष्य देह दिलेला आहे आपण त्याची आज्ञाप्रमाणे मानून फक्त भजन करायचे आणि मुक्त व्हायचं भजन आणि मुक्ती प्राप्त होत ते ती गती पात्र होची लागे म्हणून प्राणी मात्र जे आहेत त्या योनीच्या गतीला पात्र होतात म्हणजे अधिकार त्यांना तो प्राप्त होतो कोणाला कोणती गती मिळाली असेल माहित नाही पण मिळालेली आहे कर्माप्रमाणे किंबहुना धनुर्धरा भूताती स्वर्ग संसारा माझी भोवंडी तृणी मारा आकाशी जैसा फार काय सांगू म्हटले अर्जुना भगवान म्हणतात तो ईश्वर जो आहे तो सर्व भूतांना त्यांच्या कर्माप्रमाणे स्वर्गलोक मृत्यूलोक असे जन्म देत होता त्यांच्या कर्माप्रमाणे खूप पुण्य केलं तर स्वर्गलोकाची प्राप्ती होती मिश्र कर्म केलं की या मृत्यूलोकातल्या मनुष्य देहाची प्राप्ती होती माझी भोवंडी तृणी वारा आकाशी जैसा ज्याप्रमाणे चक्रीवारा म्हणजे वावटळ म्हणतो आपण त्याला तो चक्रीवारा म्हणजे ती वावटळ जी आहे ती जशी गवताला आकाशात फिरवते तसे एक कर्म माणसाला फिरवतो फक्त जोरी त्याच्या हातात आहे पण तो पदरमोड करत नाही पदर काही देत नाही जीवाच्या कर्माप्रमाणे त्याला ते प्राप्त होतो असा प्रकार आहे तेव्हा असो आपण जो विषय पाहतो आहोत जीव आणि कर्म कर्माप्रमाणे जीवाला देह प्राप्त होतो कोणत्या वेळेला मला सांगता येत नाही जसं कर्म असेल तसं पाप आधी झालं तर खालच्या योनी प्राप्त होतात पुण्य आधी झालं तर स्वर्ग लोकाची प्राप्ती होते आणि समान पाप पुण्य झालं की मनुष्य लोकाची प्राप्ती तर कशी होते का होते आणि काय करतो भगवान
असा विषय त्यांनी या ठिकाणी अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा आता विश्वात्मकी